ब्रेकफास्टसाठी बाजरीचं पीठ आणि मुगापासून बनवलेले हे धिरडे किंवा डोसा, चिला दिसायला जेवढं अप्रतिम दिसेल ना, तेवढंच खायला देखील चविष्ट आणि हेल्दी पण आहे. 1 वाटी मूग दिवसभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि नंतर पाणी नितळून रात्रभर मोड आणण्यासाठी ठेवले होते. यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, बीट आणि पेस्ट बनवण्यासाठी थोडंसं पाणी घेऊन याची बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. बाजरीचं पीठ वाटीवर टाकलेलं आहे, त्यामुळे दिवसभर अजिबात थकवा जाणवत नाही. बीटामध्ये आयर्न आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. 5 मिनिट झाकण ठेवायचं. तोपर्यंत आपण चटणी बनवूयात. ओलं खोबरं व कच्चे शेंगदाणे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊयात. यावर तेलात मोहरी, हिंग आणि लाल तिखट याचा वरून तडका दिलेला आहे. गरम तव्यावर किंवा पॅनवरती तेल किंवा तूप टाका. धिरडं पसरवा आणि दोन्ही बाजूने चांगलं भाजून घ्या. टिफिनसाठी, ब्रेकफास्टसाठी बनवू शकता, पण डाएट करणाऱ्यांसाठी पण एक उत्तम पर्याय आहे.